दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकावरती शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। तर एक स्क्रिप्ट जशी देतात ना पिक्चरची, मग एअरपोर्टवर लँड झाले, मग काळी पिवळीमध्ये बसले, मग ते मातोश्रीच्या गेटवर आले, मग गेटच्या वॉचमॅनने आतमध्ये निरोप दिला, मग त्यांना तिथं नाकारण्यात आलं, मग दुसऱ्या दिवशी ते आले, मग पुन्हा गेटमधून आतमध्ये गेले, मग तिथं पुन्हा त्यांना संध्याकाळची वेळ देण्यात आली आणि त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर होता। तुम्ही कोणती वॉचमॅनची करत होता तिथे? तुम्ही कुठे होता? एअरपोर्टहून ते बसले काळी पिवळीमध्ये, त्या टायमाला तुम्ही त्याच्या मागं होता का? मातोश्रीच्या गेटवर ते आले, तुम्ही वॉचमॅन म्हणून ते हातात दंडुका घेऊन उभे होते का टेलिफोन ऑपरेटर होते? 100 दिवस तुरुंगामध्ये काही सुचत नव्हतं म्हणून हे असले उद्योग त्यांना सुचलेत। आणि मला तर वाटतं की हे जे काही नरकातला स्वर्ग आहे, याला नरकात पण जागा मिळणार नाही एवढी पापया संजय राऊतची झालेली आहे। आणि त्याच्यामुळे ओटसूट काही पण दावे त्या ठिकाणी करून राहिलेला आहे। याला या घटनाक्रमाशी काही संबंध नाही। एक गोष्ट फक्त त्यात खरी अशी आहे की गुजरातच्या दंगलीनंतर मोदीजींना काढण्याच्या हालचाली पक्षातनं चालू होत्या, त्यावेळेला अडवाणींना बाळासाहेबांनी सांगितलं होतं की असं करू नका, त्यांना कायम ठेवा। एवढ्या गोष्टी माझ्यासमोरची आहे, पण बाकीच्या गोष्टी सांगतात ह्या सगळ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।